पैसे होते. आम्ही शिवाजी पार्कला एक सेल उघडलेला आहे. तिथे दोन इन्स्पेक्टर भरून द्या. तिथे काय भरायची तर तिथे ते ऑफिसर आपल्याला समजवतील. पण तुम्ही फॉर्म भरले याचा अर्थ तुमचं इन्व्हेस्टर म्हणून आमच्याकडे रेकॉर्ड येईल आणि हे फॉर्म शासनाचे ऑथेंटिकेटेड फॉर्मॅट मध्ये आहे. तुम्हाला प्रत्येक माहिती येत नसेल तुम्ही जेवढी तुम्हाला माहिती आहे तेवढी त्याच्यात तुम्ही भरा. नाव, पत्ता, आधार कार्ड वगैरे सगळं द्या. हा 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 असाच तो फॉर्म आहे. तिथे तुम्हाला शिवाजी पार्कला मिळेल आणि तो फॉर्म भरून द्या. फार काही अवघड फॉर्म नाही. फक्त तुम्ही 15 मिनिटं बसले तर तुम्हाला तो फॉर्म भरून जाईल. तुम्ही घेऊन गेले आणि 2 तासांनी घेऊन आले तरी चालेल. पण फॉर्म भरणं गरजेचं आहे. कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी कोणीतरी सांगेल असंच होणार आहे आणि इथले पैसे परत मिळणार. कृपा करून ऑथेंटिक ह्या गोष्टीचा फक्त आर्थिक गुन्हे शाखेच्या कोणी सांगितलं तरच तुम्ही विश्वास ठेवा. कुठल्याही पद्धतीने इतर कुठल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि ह्या अफवांवर जाऊ नका. ती परत तुमची फसवणूक येतात. जे त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे ना तुम्ही कधी इन्व्हेस्ट केली आणि कधी तुमच्याकडे पैसे आले एवढंच तुमच्याकडे नाही. ज्यांनी पैसे मुंबईच्या शोरूम मध्ये दिले, कांदिवली, गावदेवी, डीबी मार्ग, शिवाजी पार्क, सानपाडा मुंबईत नाही. सानपाडाचं आपण नवी मुंबईमध्ये देऊ शकता. ज्यांच्या ठाण्यात आहे ते ठाण्याकडे देऊ शकतात. ज्यांनी इथल्या हद्दीमध्ये पैसे दिलेले आहेत ते देऊ शकतात. तुम्हाला किती पैसे दिले, कोणत्या अकाउंटने दिले, कसे दिले, कॅश दिले तर ते तुम्ही सगळं तिथे मेन्शन करा. तुम्हाला जर कोणी सांगेल की रोख दिल्याने तुमचा तुम्ही इन्व्हेस्टर नाहीये तर तसं एक गोष्ट चुकीची आहे. तुम्ही जे दिलेले अमाऊंट आहे ते तिथे मेन्शन करा. आम्हाला इन्व्हेस्टरचे ऍक्च्युअली किती पैसे गेले हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. हो हो ठीक आहे. दोन्ही ठिकाणी चल प्लीज. चला जरा साईड द्या आता प्लीज. साईड लावा जरा. आणि शोरूमला येऊन सांगून वगैरे काही फॉर्म भरून टाका. चालू ना